मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. सोलापूर शहराच्या आर्थिक परिस्थितीनुसार रिक्षांची वयोमर्यादा वाढविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने करूनही पूर्तता होत नाहीये. याउलट सोलापुरातील रिक्षा चालकांच्या मिळकतीपेक्षा दुपटीने मिळकत असलेल्या पुणे शहरात LPG इंधन असलेल्या रिक्षांची 20 वर्षे व CNG इंधन असलेल्या रिक्षांची 25 वर्षे अशी वयोमर्यादा वाढवून देण्यात आली. केंद्र शासनाने वयोमर्यादेबाबत अटी व शर्ती घालून वयोमर्यादा वाढवून देऊनही त्यांची पूर्तता सोलापूर कार्यालय करीत नाहीये व गेले 4 वर्षापासून केवळ बैठका घेऊनच नुसता बोलाचीच कडी बोलाचाच भात असे धोरण प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात RTO सोलापूर राबवित आहेत. याकरता आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कृती समितीचे सर्व पदाधिकारी आपल्या तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून सोलापूर कार्यालयाच्या या धोरणाचा निषेध करीत आहेत. केंद्र शासनाने हिट अँड रन या कायदा दुरुस्तीच्या नावाखाली तुगलकी फरमान काढून देशातील सर्व चालकांना भिकेला लावलेल्या कायदा समिती निषेध करते व यातून रिक्षा चालकही सुटलेला नाही. याची जाण करून देऊन भविष्यात या कायद्याच्या विरोधात रिक्षा चालकांची मोठ्या आंदोलनाची तयारी करावी लागेल असे आवाहन समिती करीत आहे. याकरिता शासनाचा हा जातक कायदा त्वरित रद्द करावा असे आवाहन रिक्षा चालक कृती समिती सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले. रिक्षा चालक कृती समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या ठिकाणी काही विषयावर बैठक बोलवण्यात आलेली होती. त्यात महत्त्वाचा विषय म्हणजे रिक्षा चालकांची वयोमर्यादा. हा विषय जो आहे, रिक्षा चालकांच्या वयोमर्यादा ही केवळ फक्त 15 वर्षाची केलेली आहे. आजच्या मितीला रिक्षाची किंमत एकूण 3 ते 3.5 लाख रुपये जाते आणि सोलापूरसारख्या शहरातील व्यवसायाला हे परवडणारं नाही 15 वर्षाची वयोमर्यादा. याकरिता आम्ही गेले अनेक वर्षापासून ही वयोमर्यादा वाढून मिळावी म्हणून निवेदनं दिली व सातत्यानं त्यांच्यासमोर चर्चा केली, बैठका घेतल्या. आमच्यानंतर पुणे कार्यालयाने सोलापुरातील रिक्षा चालकांची जी मिळकत आहे त्याच्या दुपटीनं असलेली मिळकत ही पुण्याला आहे. पुण्याच्या कार्यालयाने या वयोमर्यादा LPG करता 20 वर्षे आणि CNG करता 25 वर्षे अशी वयोमर्यादा मान्यता प्राप्त करून त्यांना ती तशी वयोमर्यादा दिलेली आहे. परंतु सोलापूर कार्यालय हे फक्त वेळकाढूपणा करायला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सारखी मीटिंग बोलवायची, फक्त बोलायचीच कडेन बोलाचाच भात, आटपोट काय भरत नाही ह्या हिशोबाने बैठक नेहमी घेतात आणि त्याचं काय होतं ते सांगितलं जात नाही. याकरता आज आम्ही कृती समिती असलेल्या सर्व संघटनाच्या बैठकीला आम्ही प्रत्येक पदाधिकारी हे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मौन व्रत घेतल्यासारखं त्या बैठकीला उपस्थित होतो आणि आम्ही कुठलीही आमची प्रतिक्रिया दिलेली नाही. कारण हे बैठक नेहमीचीच बैठक आहे आणि त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून ह्या बैठकीचा आम्ही तोंडाला काळ्या पट्ट्या लावून निषेध केलेला आहे. आजच्या भारतीय न्यायसंहितामध्ये 2023मध्ये हिट अँड रन, पूर्वी जो 279 कलम होता, हिट अँड रनमध्ये त्याने सुधारणा केलेली आहे. ती सुधारणा म्हणजे ॲक्च्युली सर्व चालकांना, चालक म्हणजे मोटरसायकलपासून ते ट्रकवाल्यांना त्या शिक्षेचं हे भोगावं लागेल. याकरता आम्ही त्या सुधारित कायद्याचा आम्ही निषेध करतो व त्वरित हा कायदा रद्द झाला पाहिजे. यासाठी भविष्यात आम्ही रिक्षा चालकांना आवाहन करतो, भविष्यात आपल्याला खूप मोठा लढा द्यावा लागेल, त्यासाठी तयारीत राहा.